राजकारण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सभा, मोर्चे, निवडणुका, पक्ष आणि नेते हे चित्र येतं. पण सध्या एक वेगळंच राजकारण चर्चेत आलंय आणि या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे शाळा. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अभिजित दिपके हे नाव घराघरात पोहोचलं. त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. अभिजित दिपके सक्रिय राजकारणात उतरणार का? कॉक्रोच जनता पार्टी निवडणूक लढवणार का? पण दिपके यांनी सध्या तरी या सगळ्या शक्यता नाकारल्या आहेत. कॉक्रोच जनता पार्टी निवडणूक लढणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. पण इथे एक प्रश्न महत्वाचा आहे. निवडणूक लढणार नाही म्हणजे राजकारण करणार नाही असा त्याचा अर्थ होतो का? तर कदाचित नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून अभिजित दिपके यांनी राजकारणाचा एक वेगळाच मार्ग पकडल्याचं दिसतंय आणि या नव्या राजकारणाचं नाव आहे स्कूल पॉलिटिक्स. 15 ऑगस्ट पासून हिंगोली जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ गावापासून संतूक पिंपरी येथून स्कूल ठीक करो या देशव्यापी मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेचा साधा उद्देश आहे ग्रामीण आणि सरकारी शाळांची व्यवस्था सुधारायची. सरकारी शाळांमध्ये पिण्याचं पाणी आहे का? स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे का? वीज आहे का? खिडक्या आणि वर्गखोल्या व्यवस्थित आहेत का? विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेसे बेंच आहेत का? अशा मूलभूत सुविधांची पाहणी या मोहिमेत केली जात आहे. यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने वेगवेगळी पथकं तयार केली आहेत. ही पथकं गावागावात जाणार, ग्रामस्थ आणि सरपंचाशी बोलणार आणि शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन करणार. पण या मोहिमेची सुरुवात एका आक्रमक मुद्द्याने झाली. अभिजित दिपके यांनी त्यांच्या संतूक पिंपरी गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. पाहणी केली असता शाळेच्या स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यावर दिपके यांनी प्रशासनाला थेट सवाल केला. स्वातंत्र्याला इतकी वर्ष झाली तरी सरकारी शाळेत पाण्यासारखी मूलभूत सुविधा नसेल तर देशाचा विकास कसा होणार? यानंतर त्यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या लिंबाळा येथील MIDC शाळेलाही भेट दिली. या शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. दिपके यांनी शाळेला भेट दिल्यानंतर मुख्याध्यापक नशेत असल्याचा दावा करण्यात आला आणि त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर दिपके यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली. ग्रामस्थांनीही आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर या प्रकरणात कारवाई झाली. मुख्याध्यापकांचं निलंबन करण्यात आलं. त्याचबरोबर शाळेत नवीन शिक्षकांची नियुक्ती आणि बेंचची व्यवस्था करण्याची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजेच आंदोलन केलं आणि काही दिवसातच परिणाम दिसला. आता इथूनच अभिजित दिपके यांच्या राजकारणाचा पुढचा भाग सुरू होतो. कारण दिपके फक्त ग्रामीण सरकारी शाळांचा मुद्दा मांडत नाहीयेत. शहरी भागातल्या पालकांसाठी मोठा प्रश्न असलेल्या खाजगी शाळांचा भरमसाठ फीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलाय. आज अनेक पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात फी भरावी लागते. त्यामुळे शिक्षणाचा खर्च हा मध्यमवर्गीय आणि सामान्य कुटुंबासाठी मोठा प्रश्न बनलाय. म्हणूनच दिपके यांचं हे राजकारण फक्त विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित राहत नाही. इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. विद्यार्थी हे भविष्यातले मतदार आहेत, पण त्यांचे पालक हे आजचे मतदार आहेत. सरकारी शाळेतील सुविधा सुधारण्याचा मुद्दा ग्रामीण भागातील पालकांपर्यंत पोहोचतो. खाजगी शाळांच्या फीचा मुद्दा शहरी आणि मध्यमवर्गीय पालकांपर्यंत पोहोचतो. म्हणजे एका विषयाच्या माध्यमातून ग्रामीण भागापासून शहरापर्यंत वेगवेगळ्या वर्गांशी जोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आणि शिक्षणाचा मुद्दा आणखी वेगळा आहे. हा मुद्दा जात, धर्म किंवा प्रादेशिक अस्मितेपुरता मर्यादित नाही. हिंगोलीच्या पालकांचा प्रश्न असो, दिल्लीच्या पालकांचा असो किंवा तामिळनाडूमधल्या पालकांचा, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रत्येक कुटुंबासाठी महत्वाचा आहे. म्हणूनच स्कूल ठीक करो ही मोहीम फक्त शाळा सुधारण्याची मोहीम आहे की भविष्यातल्या मोठ्या राजकीय प्लॅटफॉर्मची सुरुवात आहे? हा प्रश्न आता उपस्थित होतो. आणखी एक महत्वाची तुलना इथे केली जाते. अण्णा आंदोलनातून पुढे आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी सुरुवातीला निवडणूक राजकारणापासून अंतर ठेवण्याची भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला आणि सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यामुळे अभिजित दिपके आज निवडणूक लढणार नाही असं सांगत असले तरी भविष्यात त्यांची भूमिका बदलणारच नाही असं ठामपणे सांगता येईल का, हे सध्या सांगणं कठीण आहे. पण एक गोष्ट नक्की दिसते, कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून दिपके यांनी तरुणांचा मुद्दा उचलला. आता शाळा आणि शिक्षणाचा मुद्दा उचलून ते समाजातील आणखी मोठ्या वर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजेच युवांचा मुद्दा, शाळांचा मुद्दा, पालकांचा मुद्दा आणि शिक्षणाचा प्रश्न या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता या मोहिमेचा पुढचा टप्पा काय असेल
ही मोहीम फक्त सामाजिक आंदोलन राहणार की भविष्यात मोठ्या राजकीय ताकदीमध्ये बदलणार? अभिजित तिपके सक्रिय राजकारणात प्रवेश करणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्कूल ठीक करो हे खरंच शाळा सुधारण्याचं आंदोलन आहे की भविष्यातल्या राजकारणाची तयारी? याचं उत्तर पुढच्या काही महिन्यात आणि वर्षात अधिक स्पष्ट होईल. तोपर्यंत एक गोष्ट मात्र नक्की, अभिजित दिपके यांनी राजकारणात प्रवेश केला नसला तरी राजकीय चर्चेतून ते बाहेर नाहीत. तुम्हाला काय वाटतं? अभिजित दिपके भविष्यात सक्रिय राजकारणात प्रवेश करतील का? आणि स्कूल ठीक करोच्या माध्यमातून ते खरंच शाळांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत की भविष्यातल्या राजकारणासाठी आपला बेस तयार करतायत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.